नमस्कार, मी ऋतुजा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये असलेल्या अशा बादल्या ज्या की बाथरूम मध्ये वापरतो किंवा मग घराला कलर देताना भरपूर साऱ्या अशा प्रकारच्या बादल्या आलेल्या असतात ज्यांना खूप सारे कलर लागलेले असतात। तर तेच कलर अगदी सोप्या पद्धतीने कसे घालवायचे किंवा मग ह्या बादल्या अगदी क्लीन कशा करायच्या तेही अगदी सोप्या पद्धतीने तेच आज तुमच्या सोबत मी शेअर करते। इथे मी एका वाटीमध्ये गरम केलेलं थोडंसं पाणी घेतले। आता ह्यामध्ये आपण अजून 1-2 सिक्रेट सोल्युशन टाकणार आहोत। तर इथे मी सर्वात अगोदर जो आपला खाण्याचा सोडा असतो तो 1 चम्मच भरून टाकलाय। त्याच्यानंतर विनेगर 1 चम्मच भरून विनेगर टाकले आणि यामध्ये अजून एक सिक्रेट गोष्ट आपण ऍड केलेली आहे, ही आपण स्किप सुद्धा करू शकतो। तर ती काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। व्हिडिओ छोटासा आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे आपण बादली साफ करण्यासाठी हे सोल्युशन बनवून घेतलेलं आहे। तर ही जी बादली आहे ही बादली मी रोज बाथरूम मध्ये ब्रश किंवा साबणाने खूप घासण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याच्यावरचे डाग जे आहेत ते डाग काही निघतच नाहीये। तर म्हटलं चला आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण क्लीन करूया आणि तेच तुमच्यासोबत शेअर सुद्धा करूया। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी इथे एक घासणी घेतली तारेची। आपण स्क्रब पण घेऊ शकतो, पण तारेच्या घासणीने ही बादली अगदी सहज निघली जाते, कारण हे प्लास्टिक आहे, याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे पडण्याची काहीच भीती नाही किंवा स्क्रॅचेस सुद्धा पडत नाहीत। तर जे सोल्युशन बनवून घेतलंय ते सोल्युशन सगळ्या बादलीला आतून बाहेरून सगळीकडून मी लावून घेते। आता इथे तुम्हाला मी पुढे लगेच दाखवतेच की आपण ही बादली सोल्युशन लावल्याच्या नंतर जास्त वेळ सुद्धा ठेवायची नाहीये, लगेचच घासून घ्यायचे। तर बघा इथे तुम्हाला मी दाखवते, सगळीकडून मी आतून बाहेरून अशा प्रकारचं जे सोल्युशन आपण बनवून घेतलेलं ते सगळीकडून लावून घेतले। तर आता ही बादली आपण जास्त वेळ न ठेवता आतमध्ये तुम्ही बघू शकता की किती घाण असे डाग आहेत, तर तेच डाग आपल्याला सगळे काढून टाकायचे। तर चला सगळ्यात अगोदर ही बादली मी आता बाहेरच्या दिशेने म्हणजे बाहेरच्या साईडने घासून घेते आणि तुम्हाला दाखवते पण की आपण लगेचच घासून सुद्धा या बादलीचा किती छान असा इफेक्ट पडतोय। तर तुम्ही इथे पाहू शकता। तर आपण जे सोल्युशन बनवलं होतं ते सोल्युशन बनवण्यासाठी मी इथे 1 चम्मच भरून खाण्याचा सोडा, त्याच्यानंतर 1 चम्मच विनेगर आणि थोडंसं जे आपलं लिंबू सत्व असतं तर लिंबू सत्वाची पावडर माझ्याकडे होती, तर ती पावडर मी यामध्ये ऍड केलेली आहे। जर आपल्याकडे लिंबू सत्वाची पावडर नसेल तर आपण त्याच्याऐवजी अर्धा लिंबू यामध्ये पिळून टाकू शकतो। तर तुम्ही इथे बघू शकता की ह्या घासणीने घासूनच लगेच त्याच्यावरचे सगळे डाग कसे लगेच निघलेले आहेत। तर आता बाहेरच्या साईडने एवढे पण डाग नव्हते, परंतु आतली जी साईड होती तिथे खूप सारे असे काळे डाग पडलेले आणि ते जास्त चांगलं दिसत नव्हतं। त्याच्यामुळे मला ही बादली अगदी स्वच्छ करायची होती, जेणेकरून आपण रोजच्या वापरासाठी ह्या बादलीचा वापर करू शकतो। तर तुम्ही इथे पाहू शकता कितीही घाणातले घाण डाग असतील ना तर ते ह्या लिक्विडने लगेच निघले जातात। बऱ्याचदा आपल्याकडे कलरच्या बादल्या असतात त्या आपण उन्हामध्ये सुकत ठेवतो, जर आपल्याला लगेच त्या बादल्या वापरासाठी घ्यायच्या असतील तर जास्त क्वांटिटीमध्ये आपण पाण्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आणि थोडंसं विनेगर टाकायचं आणि जो लिंबू आहे त्या लिंबूच्या साह्याने आपण ती बादली पूर्ण अशी चोळून घ्यायची। अगदी सहजरित्या त्याच्यामधला जो काही कलरच्या खपल्या असतील तर त्या कलरच्या खपल्या निघायला मदत होईल। तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण अशा जास्त खराब झालेल्या कलरच्या बादल्या असतात तर त्या बादल्यांचा कलर काढू शकतो। तर आता बाहेरच्या साईडने मी पूर्ण ही बादली छान अशी घासून घेतली। तर आता बघा लाईव्ह तुम्हाला इथे बघायला भेटेल की जे आतल्या साईडची घाण आहे हे लिक्विडने किंवा घासणीने अगदी हलक्या हाताने घासून सुद्धा कसे निघले जातात। तर इथे तुम्ही बघा लगेचच त्याचे जे काही काळे काळे डाग होते ना तर ते काळे डाग लगेच निघायला लागलेत आणि ज्याच ठिकाणी आपण घासतोय तिथे लगेचच बादलीचा जो पहिला कलर होता म्हणजे पांढरा कलर तर तो कलर लगेच तिथे दिसायला लागलेला आहे। तर आपल्याला इथे जास्त काही जोर लावण्याची गरज सुद्धा नाही। जर तारेची घासणी नसेल तर आपण इथे जो स्क्रब असतो आपला भांडी घासायचा त्या स्क्रबने सुद्धा ही बादली छान अशी घासून घेऊ शकतो। तर इथे तुम्ही बघा बाजूचे जे काही काळे डाग होते ना तर खरंच हे डाग घासण्यासाठी मी ब्रश आणि साबणाचा खूप वापर केला, म्हणजे मी बऱ्याच वेळेला घासायची पण त्याने काही ते निघलंच नाही। तर आज हे जे लिक्विड बनवलं अगदी 2 मिनिटांमध्ये ही बादली खूप छान अशी स्वच्छ झालेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता। आता ही बादली मी तुम्हाला स्वच्छ अशी धुवून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की याच्यावरचे जे काही डाग आहेत तर ते सगळे डाग अगदी सोप्या पद्धतीने निघून गेलेले आहेत। तर इथे बघा आता मी ही बादली छान अशी धुवून घेते। बादलीचा कलर तुम्ही बघू शकता की अगोदर म्हणजे थोडासा काळपट दिसत होता आणि आपण ही बादली घासल्याच्या नंतर अगदी नवीन बादली असते तशी अगदी पांढरी शुभ्र अशी बादली झालेली आहे।
तर जास्त करून डाग आतल्याच बाजूला होते आणि तिथे मी अगदी सोल्युशन लावून हलक्याच हाताने घासून घेतलं, पण ते डाग सगळे निघलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता. आता बिफोर जे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं की ह्या बादलीच्या समोरच किती सारे डाग होते, तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच ते दाखवलं आणि आता बघू शकता की ही आपली बादली किती छान अशी साफ झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये कलरच्या बादल्या किंवा मग छोटे छोटे मग असतात ज्याच्यावरती खूप सारी घाण जमा झालेली असते, ती जर ब्रश आणि साबणाने निघत नसेल तर असं लिक्विड बनवून घ्या आणि त्या लिक्विडने आपली जुनी झालेल्या बादल्या किंवा मग छान असे नव्यासारखे चमका. धन्यवाद.